नमस्कार. टिटबिट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एका वेगळ्या प्रकारेच कैरीची चटणी. तर आता आपण अजिबात वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊ. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे अर्धी वाटी सुके खोबरे. या खोबऱ्याचे असे उभे काप करून घेतले आहेत. त्यानंतर इथे चवीनुसार गूळ, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत. त्यानंतर 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या आहेत. तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक पूर्ण कैरी आहे जिचं मी साल काढून घेऊन तिच्या अशा बारीक फोडी करून घेतल्या आहेत. हे सर्व साहित्य खाली तुम्हाला प्रमाणासह डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर आता रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वप्रथम इथे मी गॅसवर एक कढई घेतली आहे आणि या कढईत थोडंसं तेल घेतलं आहे आणि या तेलामध्ये आपण या ज्या लाल सुक्या मिरच्या आहेत यांना थोडंसं तळून घेऊयात. तर या लाल सुक्या मिरच्या इथे आपल्या तळून झाल्यात. अगदी 2 ते 3 मिनटं तळून घ्यायच्या आहेत, जास्त नाही. तर तळून झाल्यानंतर या मिरच्यांना मी साईडला काढून घेते. आता त्याच कढईमध्ये आपण अर्धा वाटी जे सुकं खोबरं घेतलं होतं, खोबऱ्याचे काप करून घेतले होते, हे खोबऱ्याचे कापसुद्धा मी छान तेलामध्ये तळून घेत आहे. छान आपण कुरकुरीत खमंग होईपर्यंत या खोबऱ्याच्या कापांना तळून घ्यायचे. तर खोबऱ्याचे कापसुद्धा इथे आपले तळून झाले आहेत. त्यांनासुद्धा इथे मी साईडला एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे खोबऱ्याचे काप आणि ही मिरची तळलेली जी आहे याला आपण पूर्णपणे थंड होऊन देऊयात आणि त्यानंतर आपण पुढची कृती पाहूयात. तर इथे खोबऱ्याचे काप आणि मिरची पूर्णपणे थंड झाली आहे. तर आता काय करायचं, तर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे तळलेले जे सुक्या खोबऱ्याचे काप होते ते घालून घेऊयात. त्यानंतर इथे मी घालत आहे तळलेली सुकी लाल मिरची, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये घातल्या आहेत आणि आता आपण यामध्ये घालूयात जे आपण कैरी घेतली होती, कैरीची पूर्ण सालं काढून घेतली आहेत आणि त्याच्या अशा बारीक फोडी करून घेतल्या आहेत. ते देखील आपण मिक्सरमध्ये घालून घेऊयात आणि त्यानंतर आपण इथे अंदाजे गूळ घ्यायचा आहे. तर कैरी जितकी आंबट असेल त्यानुसार तुम्ही इथे गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे मी साधारण अर्धी वाटी गूळ घेतला आहे. तुम्हाला गूळ कमी करायचा असेल तर तो देखील तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर यामध्ये जाईल चवीनुसार मीठ आणि आता आपण याला सर्वांना व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. तर मस्तपैकी आपली कैरीची चटपटीत अशी मस्त चटणी तयार आहे. खूप वेगळी रेसिपी आहे, खूप छान लागते. आंबट, गोड, तिखट अशी खूप छान लागते ही चटणी. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. छान छान रेसिपीज आपण या चॅनलवर शेअर करत असतो. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या मजा करा. थँक्स फॉर वॉचिंग.